कोकण रेल्वे सुरू होण्यासाठी 3 ते 4 तास लागणार। दिवाणखवटी बोगद्याजवळील दरड हटवण्याचं काम सुरू। रत्नागिरीतील अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्व परीक्षा पुढे ढकलल्या। सर्व परीक्षांच्या नव्या तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये जुलै महिन्यातला पहिलाच मुसळधार पाऊस। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण, तर शहरातील रस्ते जलमय। चंद्रपुरातही मुसळधार पावसाची हजेरी। गांधी चौक तुकुम गिरनार चौकात साचलं होतं पाणी। चंद्रपूरकरांची प्रतीक्षा अखेर संपली। खेड तालुक्यातील शेलडी धरणाच्या प्रवाहातून एक जण गेला वाहून। पाण्याचा अंदाज न आल्यानं वाहून गेलेल्या तरुणाचा शोध सुरू। विशाळगड अतिक्रमणाचा मुद्दा तापला। आंदोलनाला हिंसक वळण लागल्याप्रकरणी संभाजीराजे छत्रपतींवर पुन्हा गुन्हा दाखल होणार। पूजा खेडकरांचा अकोल्यातील प्रशिक्षण कालावधी पुढे ढकलला जाणार। वाशिममध्येच घेतला विविध कामकाजाची माहिती। मनोज जरांगे पाटलांनी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं घेतलं दर्शन। प्रशासनाच्या विनंतीमुळे रात्री उशिरा घेतलं दर्शन। मुख्यमंत्री शिंदेंनी पंढरपुरात आषाढी पूर्व तयारीचा घेतला आढावा। बुलेटवरून केली पाहणी। भाजप आमदार समाधान अवताडेंनी केलं सारथ्य। बारामतीतून एक फोन गेला आणि विरोधकांनी बैठकीवर बहिष्कार घातला। त्यांच्याकडून महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग सुरू। छगन भुजबळांचा शरद पवारांवर हल्लाबोल। नाशकात ब्रेझा कार आणि आयशर टेम्पोचा भीषण अपघात। 4 जणांचा जागीच मृत्यू। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद।